अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध अमेरिकेनं नव्या टप्प्यावर नेलंय. अमेरिकेनं आता इराणमधल्या सामान्य लोकांना आणि सामान्य इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. तिथला एक महत्वाचा असा ब्रिज होता जो तेहरान आणि कारज या दोन शहरांना जोडत होता. या ब्रिजवरती अमेरिकेनं एअर स्ट्राईक केले आणि तो ब्रिज तोडून टाकला. आता या गोष्टीचा बदला इराण जेव्हा घेणार तेव्हा तो अशा पद्धतीने घेणार ज्याचा डायरेक्ट अमेरिकेला फटका जरी बसला नाही तरी इनडायरेक्टली बसेल, कारण इराण हा बदला घेणार तो मध्य पूर्वेतल्या इतर देशांच्यावर हल्ले करून. आता याबद्दलची एक लिस्टच इराणनं जारी केलेली आहे, ज्यामध्ये 8 महत्वाचे ब्रिजेस आहेत ज्याच्यावरती इराण हल्ला करणार आहे असे इराणनं सांगितलंय. आता यामध्ये नेमकं काय होतंय ते आपल्याला समजेलच, पण त्या अगोदर आणखी एक गोष्ट इराणने केली ती म्हणजे F-35 जेट, जे जगातलं सर्वात अत्याधुनिक असं विमान आहे, फायटर प्लेन आहे असं म्हटलं जातं. हे F-35 प्लेन इराणनं पाडलंय आणि त्याचे फोटोज आणि व्हिडिओज देखील इराणनं जारी केलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे अमेरिकेची जी इज्जत आहे, ज्या F-35 ला असं बघितलं जातं की जगात याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स प्लेन अजून बनलेलंच नाही, ते विमान इराणनं पाडलंय. त्याचे नेमके काय फोटोज व्हिडिओज पाठवलेले आहेत किंवा शेअर केलेले आहेत आणि आत्ताची नेमकी युद्धाची अपडेट काय ती बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 दिवसापूर्वी जे भाषण केलं होतं त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इराणला अश्मयुगात ढकलू. आता इराणला अश्मयुगात ढकलण्यासाठी इराणमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं गरजेचं आहे आणि ते आता अमेरिकेनं करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून इराणचा एक अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिज होता जो तेहरान ते कराज या दोन शहरांना जोडत होता. 136 मीटर उंचीचा हा ते इराणमधला सर्वात उंच आणि एकदम भव्य दिव्य असा ब्रिज होता, पूल होता. हा अमेरिकेनं त्याच्यावरती एअर स्ट्राईक्स करून उडवून लावलाय. आता हा ब्रिज उडाल्यानंतर लगेच इराण काय स्टोन एजमध्ये जाणार नाही किंवा अश्मयुगात जाणार नाही. खरं तर इराणचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत अब्बास अरागची यांनी याबद्दलचं एक ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा गुहेत राहत होता, तुम्ही जेव्हा मागास होता, त्यावेळी देखील इराणची जी संस्कृती आहे ती जगामध्ये अस्तित्वात होती आणि त्यावेळी देखील या संस्कृतीवरती अलेक्झांडरनं हल्ला केला, याच्यावर सायरसनं हल्ला केला, अनेकांनी हल्ले केले, पण तरी देखील आम्ही टिकलो होतो आणि आज देखील तुमच्यासारख्यांचे हल्ले देखील पचवून आम्ही टिकू, अशा पद्धतीचा इशारा अब्बास अरागची यांनी दिला. त्यानंतर इराणनं एक लिस्टच जारी केली आणि त्यांनी सांगितलं आता इराणकडे जास्त ऑप्शन नाहीत. इराणला जर हल्ला करायचाच आहे तर अमेरिकेच्या मेनलँडवरती करता येणार नाही. त्यासाठी त्यांना आजूबाजूच्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्यावरच करायला लागेल आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा 8 महत्वाचे टार्गेट्स किंवा 8 ब्रिजेस, पूल सांगितले ज्याच्यावरती इराण आता हल्ला करणार आहे आणि त्या 8ही देशांना इशारा दिला याच्याबद्दलचा. आता हे 8 पूल कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या देशात आहेत त्याची एक लिस्ट बघूया. आता हे सगळे 8 पूल आहेत ते कुवेत, UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि सौदी आणि बहरीन यांच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये सौदी आणि बहरीन यांच्यामध्ये किंग फहाद कॉजवे नावाचा एक महत्वाचा ब्रिज आहे, तो पाडणार म्हणून इराणनं सांगितलंय. दुसरा शेख झायेद ब्रिज जो आहे अबुधाबीमध्ये, त्याच्यासाठी इशारा दिलाय. तिसरा इशारा दिलाय शेख जबर कॉजवे कुवेतमध्ये. त्यानंतर चौथा ब्रिज आहे किंग हुसेन ब्रिज, जॉर्डन आणि वेस्ट बँक यांना जोडणारा पूल आहे. त्यानंतर अल मक्ता ब्रिज आणि शेख खलिफा ब्रिज, हे दोन्ही ब्रिज आहेत UAE मध्ये. त्यानंतर आणखी 2 ब्रिज आहेत, दामिया ब्रिज आणि अब्दोन ब्रिज, हे दोन्ही आहेत जॉर्डनमध्ये. अशा एकूण 8 ब्रिजेसना इराणने इशारा दिलाय की आम्ही याच्यावरती स्ट्राईक करणार आहोत. म्हणजे त्या अगोदरची तयारी तिथल्या लोकांनी करावी, देशांनी करावी, जेणेकरून सामान्य लोकांचा जीव त्यामध्ये जाऊ नये असं इराणचं म्हणणं आहे. म्हणजे पुलाच्या बदल्यात पूल उडवले जातील असं थोडक्यात इराणचं म्हणणं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन इराणनं आणखी एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे काल 2 एप्रिलला अमेरिकेचं जगातलं सर्वात अत्याधुनिक असं म्हटलं जाणारं फायटर प्लेन जे असतं ते F-35 उडवलेलं आहे. आणि मागच्या वेळेला त्यांनी F-35 वर हल्ला केला होता आणि तो स्ट्राईक F-35 ला घासून गेला होता, त्याचे व्हिडिओ देखील आले होते. पण यावेळेचा हल्ला डायरेक्ट F-35 वर झालाय आणि तो सेंट्रल तेहरानमध्ये ते F-35 विमान पडलंय आणि त्याचे फोटोज व्हिडिओज देखील इराणनं बाहेर काढलेले आहेत. UK मधल्या लेकेन हीथ एअरपोर्टवरून ही विमानं उडलेली असावीत. त्यापैकी हे एक विमान होतं जे F-35 होतं असं सांगितलं जातंय. या विमाना म्हणजे F-35 मध्ये आपल्याला माहिती आहे की रडार टेक्नॉलॉजीमध्ये F-35 सापडत नाही. त्यावेळेला त्याच्यासाठी मग हीट सेन्सरचा किंवा थर्मल सेन्सरचा वापर करून हे विमान बघितलं जातं, पकडलं जातं आणि त्याला स्ट्राईक केलं जातं. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी त्यासाठी वापरली जाते, कारण जेव्हा विमान उडतं तेव्हा ते थोडी हीट इजेक्ट करत असतं आणि त्या हीट इजेक्ट केलेली जी आहे त्याच्याप्रमाणे ते मग विमान फाइंड आउट करता येतं की आकाशात कुठं आहे. म्हणजे जे विमान आकाशात दिसू शकत नाही असं अमेरिकेला वाटतं ते विमान इराणनं अतिशय व्यवस्थितपणे टार्गेट केलेलं आहे.
आता याच्यामध्ये अमेरिकेची जी सेंट्रल कमांड आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मध्य पूर्वेतलं युद्ध चाललंय, त्यांनी सांगितलंय की असं कोणतंही आमचं विमान आतापर्यंत पडलेलं नाही. आमची जेवढी विमानं उडालेली होती तेवढी सगळी विमानं अजूनही म्हणजे अकाउंटेड फॉर, म्हणजे जेवढी उडली होती तेवढी अजूनही आमच्या कंट्रोलमध्ये आहेत. पण प्रत्यक्षात त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत इराणनं कमीत कमी 6 वेळा असा दावा केलाय की F-35 पाडलं, पण अजूनपर्यंत कधीही पाडलं नाही. यामध्ये आणखी काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे F-35 विमान नसून जे विमान पडलेलं दिसतंय, ज्याचे काही फोटोज व्हिडिओज देखील इराणनं बाहेर काढलेले आहेत, हे विमान F-35 नसून F-15 प्लेन आहे. आता F-15 असो किंवा F-35 असो, अमेरिकेची इज्जत गेलेली आहे एवढं मात्र आपण म्हणू शकतो. कारण अमेरिकेला या विमानांचा, त्यांची जी एअरफोर्स आहे, या एअरफोर्सचा खूप अभिमान आहे. आणि इराण, ज्या इराणचं आर्मी नेव्ही एअरफोर्स डोनाल्ड ट्रम्प यांनी क्लेम केलेला 1 महिन्यापूर्वी की जी संपलेली आहे, नष्ट झालेली आहे, त्या इराणनं अजून देखील अमेरिकेची विमानं पाडावी, अमेरिकेच्या जगातल्या सर्वाधिक जबरदस्त अशा एअरफोर्सची विमानं पाडावीत, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि यातून अमेरिकेचं जी एक वीकनेस आहे ती एक्सपोज होते की जर इराणबरोबर लढाई करताना F-35 दिसत असेल आणि ते हिट होत असेल, भलेही ते पडलं नसेल पण तरी हिट होत असेल, तर भलेही जेव्हा अमेरिका दुसऱ्या मोठ्या देशावर युद्ध करेल त्यावेळेला अमेरिका मोठ्या लेवलवरती एक्सपोज होईल आणि अमेरिकेला तेव्हा रडायची वेळ येऊ शकते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कितीही म्हणत असले की युद्ध संपलंय, आम्ही जिंकलोय, प्रत्यक्षात ते जिंकलेले नाहीत. कारण अजून देखील इराणकडे भरपूर फायर पॉवर शिल्लक आहे आणि इराण ती रोजच्या रोज दाखवतोय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.